आणि या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर ठाकरे यांनी बाजी मारली। धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या हातातून गेला। होय, अहो गेल्या 1 ते 2 वर्षापासून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये खरी शिवसेना कोणाची याच्यावरून खटला सुरू होता आणि या खटल्यामध्ये ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करीत होते। आज आणि आत्ता खेर कपिल सिब्बल यांनी असा काही युक्तिवाद केला, असे काही मुद्दे मांडले की ज्यामुळे संपूर्ण शिंदे गटाला आता एकच धक्का बसला। नेमकं खरी शिवसेना कोणाची, खरे शिवसेनेचे मालक कोण, या संदर्भामध्ये कोर्टाने असा काही निर्णय दिला की शिंदे गटाचं टेन्शन वाढलं। अहो, नुसताच शिंदे गटाचं टेन्शन नाही वाढलं, तर काही आमदार, काही मंत्री परत पुन्हा मातोश्रीकडे येणार आणि परत पुन्हा ठाकरेंच्या नेतृत्वात काम करणार। आम्हाला शिंदे गट नको, आम्ही परत पुन्हा खरी शिवसेनेसाठी काम करणार आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन परत पुन्हा शिवसेनेची बांधणी करणार, परत पुन्हा खऱ्या शिवसेनेला उभं करणार आणि गावाखेड्यातील तळागाळातल्या कार्यकर्त्याला एकत्र करणार। नेमकं यावेळी आता कोर्टाने असा कोणता निर्णय दिला, कोर्टामध्ये असा काय युक्तिवाद केला ठाकरेंच्या वकिलांनी, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरेंचं पारडं जड झालेलं आहे आणि ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय होताना दिसत आहे। नेमका पुढील निवडणूक आता ठाकरे धनुष्यबाणावर लढणार का, हे धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंकडे कधी येणार, तसंच कोर्ट काय महत्त्वाचा निर्णय देत आहे ते सगळं आपण तुम्हाला लगेच या व्हिडिओत दाखवत आहे। अहो, नुसताच कोर्टाचा निर्णय तर दाखवणारच आहोत, परंतु कोण मोठे मंत्री, कोण आमदारांचा गट ठाकरेंच्या परत पुन्हा शिवसेनेत येऊ शकतो, हे सगळे मंत्री कोण, हे सर्व आमदार कोण, त्या सर्वांची यादीच आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहेत। नुसतीच यादी नाही तर ह्या सगळ्यांचे मतदारसंघ सुद्धा सांगणार आहेत, हे कोणत्या तालुक्यातील, कोणत्या जिल्ह्यातील आमदार मंत्री आहेत, तसंच यांचा पक्षामध्ये किती मोठे वजन आहेत आणि यामुळे शिंदे गटाला किती मोठा धक्का बसू शकतो ते सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट सांगणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागणार आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे, लगेच एक लाईक करा। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शिवसैनिकाचं एकच मत आहे। प्रत्येक कार्यकर्ता हेच म्हणत आहे की शिंदे साहेबांनी आता सगळं काही विसरून परत पुन्हा ठाकरेंकडे यावे आणि दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी परत पुन्हा एकजुटीने काम करावं, दोन्ही शिवसेना गट एकत्र झाली पाहिजे असं तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। तसंच धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं, खरी शिवसेना कोणाची, या संदर्भात सुद्धा कोर्टाचा निर्णय आणि तळागाळातल्या गावाखेड्यातल्या कार्यकर्त्याचं या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष। नेमकं कोर्ट काय निर्णय देतं, हेच चिन्ह कोणाकडे जातं, शिवसेनेचे खरे मालक कोण, या संदर्भामध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील एकच वेगवेगळी चर्चा। परंतु आत्ताच असा काय निर्णय आला की ज्यामुळे तळागाळातला कार्यकर्ता आनंदी झाला। थोड्याच वेळामध्ये हा युक्तिवाद सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत असतील, न्यायमूर्ती बागची असतील, त्याबरोबर न्यायमूर्ती मोहन असतील, या तिघांच्या खंडपीठापुढे, त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जसं 2 दिवसांपासून युक्तिवाद करतायत, आजही तितक्याच ताकदीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त कसं खिंडीत गाठता येईल या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून प्रयत्न असणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता, तो म्हणजे जर अशाच पद्धतीने सातत्यानं जो काही राजकीय पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्ष आहे, यामध्ये राजकीय पक्ष 1967 मध्ये जो काही निर्णय देण्यात आला होता सुप्रीम कोर्टाकडून, भरत आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी आणखी एकदा समोर येते की या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झाल्याचं कळतंय। काल देखील ही सुनावणी झाली होती, आज देखील या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। जसं भरत तुम्ही म्हणालात की हे ज्या 3 नेत्यांच्या सह्या आहेत त्या संदर्भात आज युक्तिवाद कपिल सिब्बल या कोर्टामध्ये पुरावे सादर करून करताना बघायला मिळतील। हीच जी गोष्ट आहे सह्यांची, हीच या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते। नक्कीच, कारण की कपिल सिब्बल यांनी काल ज्या पद्धतीने युक्तिवाद केला, हा युक्तिवाद अत्यंत भावनिकरित्या होता। तो घटनेची मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत या सगळ्या संदर्भात होता। कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचंही झालं। पश्चिम बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर तृणमूल काँग्रेसनेही अशाच पद्धतीने निर्णय घेतला। त्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून NCPI मध्ये स्वतःचं मर्जर केलं। अशा पद्धतीने जर लोकांच्या मतांचा
लोकांनी जी मतं दिली आहेत त्या मतांचा अवमान केला जाणार असेल तर मतदानाला नेमका त्या मतदानाला अर्थ काय उरतो अशा पद्धतीचा अत्यंत भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी काल भावनिकरित्या जो युक्तिवाद केला, आज त्याच युक्तिवादाला त्यांच्याकडून कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही आधार दिला जाणार आहे, कागदपत्रांच्या माध्यमातून सगळे सबळ पुरावे मांडले जातील आणि कोर्टाला आपल्या बाजूने कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने वळला जाईल या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे अत्यंत जोरदारपणे अत्यंत जोरकसपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवताना पाहायला मिळतील। भरत, आपण पाहतोय आज सकाळी संजय राऊतांनी देखील एक ट्विट केलंय, तुमचा कार्यक्रम कायदेशीर मार्गानेच आटोपतो असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे देखील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भरत, तू जे आता सांगितलंस त्याच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे, राणा प्रकरणाचा दाखला देऊन त्यांनी जे सांगितलं की 2/3 मेजॉरिटी 1/3 मेजॉरिटी हा एक मुद्दा झाला आणि 2018च्या जी घटना आहे त्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत, हे दोन मुद्दे जर का विचारात घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या अडचणी याच्यामध्ये वाढच होताना आपल्याला दिसते। नक्कीच, खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 21 जून 2022 रोजी निर्णय घेण्यात आला, त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 22 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं, या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही व्हीप आहे व्हीप हटवण्याचा निर्णय घेतला। सुनील प्रभू जे व्हीप होते त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या जागी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला। अशा पद्धतीने ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो तो म्हणजे 2018ची घटना। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। 2018 मध्ये जी काही शिंदेच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं। त्यावेळेस उपनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं। संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं, त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं। हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय। खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही। मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय। खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या